समर्थ रामदास स्वामी कधीच म्हणत नाहीत मी सांगतो म्हणून विश्वास ठेवा. उलट ते म्हणतात स्वतः शोध घे, स्वतः अनुभव घे आणि मग खात्री कर. मग असा कोणता शोध आहे ज्याच्या शेवटी सर्व शास्त्रे, सर्व संत आणि सर्व साधना एका ठिकाणी येऊन थांबतात? आजचा हा श्लोक त्याच अंतिम सत्याचा उलगडा करतो. श्लोक क्रमांक 75. समस्तामध्ये सार साचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वाउगा तोत जावा, प्रभाते मनी रामचिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. मागील श्लोकात समर्थांनी नामस्मरण हे सर्वात सोपे, सहज आणि सर्वांना साध्य होणारे साधन सांगितले आहे. आता एक पाऊल पुढे जाऊन ते सांगतात, नामस्मरण हे केवळ सोपेच नाही तर सर्व साधनांचे सार आहे. जर हे ताबडतोब पटत नसेल तर अंधश्रद्धेने मानू नका. श्रुती, स्मृती, पुराणे, संतवाङ्मय आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनातून स्वतः शोध घ्या. पण संशयात आयुष्य घालवू नका, कारण संशय साधकाला सत्यापासून दूर नेतो. समर्थ म्हणतात, या संपूर्ण सृष्टीत जर काही खरोखर सार असेल किंवा शाश्वत असेल, सत्य असेल तर ते म्हणजे परमेश्वराचे नाम. जसे दही घुसळले की त्यातून लोणी बाहेर येते, दही, ताक, पाणी ह्या सर्वांचा सार म्हणजे लोणी. त्याचप्रमाणे वेद, उपनिषदे, पुराणे, योग, यज्ञ, तप, दान, व्रत, ध्यान ह्या सर्व साधनांचा सार म्हणजे भगवंताचे नामस्मरण. म्हणून समर्थ म्हणतात, हे तुला लगेच पटत नसेल तर माझ्यावर अंधळा विश्वास ठेवू नको. स्वतः शोध घे, श्रुती वाच, स्मृती समजून घे, पुराणांचा अभ्यास कर, संतांचे ग्रंथ वाच, सद्गुरूंच्या चरणी बस, स्वतः साधना कर आणि अनुभवातून खात्री करून घे. समर्थांचा हा विचार अत्यंत विलक्षण आहे. ते कधीही भाबडी श्रद्धा शिकवत नाहीत, ते विवेकपूर्ण श्रद्धा शिकवतात. म्हणूनच दासबोधात ते म्हणतात, उदंडाचे उदंड ऐकावे, परी अंतरी प्रत्यय पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. म्हणजेच 1000 गोष्टी ऐका पण शेवटी अनुभवाने सत्य स्वीकारा. याच विचाराला भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. म्हणजे श्रद्धा असणाऱ्याला ज्ञान प्राप्त होते, पण सतत संशय करणारा स्वतःचेच नुकसान करून घेतो. समर्थ येथे संशय घेऊ नका असे म्हणत नाहीत. योग्य प्रश्न विचारणे हा साधनेचा भाग आहे, पण निरर्थक संशय, आळसातून निर्माण झालेला संशय किंवा अनुभव न घेता नकार देणे हा विनाशाचा मार्ग आहे. आज अनेक जण म्हणतात, नाम घेतल्याने काय होतं? फक्त राम राम म्हटल्याने जीवन बदलतं का? समर्थ म्हणतात, हा प्रश्नच चुकीचा नाही, पण उत्तर शोधण्यासाठी साधना तर केली पाहिजे, अनुभव तर घेतला पाहिजे. प्रयोग न करता निष्कर्ष काढणे योग्य नाही. म्हणून पुढे समर्थ सांगतात, समस्तामध्ये सार साचार आहे. येथे साचार हा शब्दाचा अर्थ अत्यंत गूढ आहे. ते आचरणात आणता येतो, जो अनुभवता येतो, तो जीवनामध्ये उतरवता येतो, तोच खरा सार. भगवंत ही केवळ कल्पना नाही, भगवंत अनुभवण्याची वस्तुस्थिती आहे. सारासार विवेकाने, अंतर्मुख चिंतनाने आणि नामस्मरणाने त्याला जाणता येते. या ठिकाणी आणखी एक अत्यंत सूक्ष्म तत्व समजावून घ्यावे लागेल. भौतिक सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ओंकारातून शब्दसृष्टीचा उदय झाला असे वेद सांगतात. हा ओंकार म्हणजे परमात्म्याचा प्रथम स्पंद. म्हणूनच ओंकार हे परमात्मवाचक नाम आहे. नाम म्हणजे केवळ उच्चारलेला शब्द नाही. नाम म्हणजे सत्य, चित्त आणि आनंद, म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. सृष्टी निर्माण होण्यापूर्वीही नाम होते, सृष्टीचा लय झाल्यानंतरही नाम राहते. इतकेच नव्हे तर प्रत्येक रूपाला व्यापून राहणारे तत्वही नामच आहे. म्हणून संत म्हणतात, रूप बदलते पण नाम शाश्वत असते. आपण श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिव, दत्त, नारायण कोणतेही भगवान नाम घेतले
तरीही त्या प्रत्येक नामामध्ये त्याच परमचैतन्याचा संपूर्ण वास असतो. म्हणून सहस्त्रनामातील कोणतेही नाम घेतले तरी ते परमात्म्यापर्यंत पोहोचणारच. नामात मीपणा विरघळून जातो, अहंकार कमी होतो आणि साधकाचा प्रवास देहाभिमानातून आत्मबोधाकडे सुरू होतो. हीच नाममहिमा आहे. म्हणून समर्थ शेवटी सांगतात, व्यर्थ संशयात आयुष्य घालवू नको. विवेकाने शोध घे, अनुभवाने खात्री करून घे आणि एकदा सत्य समजले की दृढ विश्वासाने नामस्मरण कर. कारण सर्व साधनांचा निष्कर्ष, सर्व शास्त्रांचा सार आणि सर्व संतांच्या अनुभवाचे अंतिम फल हे भगवंताचे नाम आहे. म्हणूनच समर्थ शेवटी पुन्हा प्रेमाने सांगत आहेत, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्या श्लोकांप्रमाणेच इतरही श्लोकांचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.